प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता आणि शब्द देही झाला. पहिला काय? प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता आणि शब्द देही झाला. नाही का? पहिला म्हणजे आमचा उद्धार करता तारणारा कोण आहे? स्वतः आकाश आणि पृथ्वीच्या पूर्ण सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे. देवाचा शब्द प्रारंभी शब्द होता, शब्द म्हणजे पिता, शब्द म्हणजे पुत्र. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, म्हणजे शब्द देवाचा होता आणि शब्द देह झाला. स्वतः देव देहधारण या पृथ्वीवरती आला. कशासाठी? तुमच्या आणि माझ्या पापाचं मोल भरण्यासाठी, तुमचं आणि माझं उद्धार करण्यासाठी. येशूच्या नावाने. परमेश्वरचं वचन म्हणतं, उत्पत्ती 3 अध्याय 15 वचन देवाचं वचन काय म्हणतं? आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापित. ती तुझे डोके फोडील व तू त्याचे टाच फोडशील. कशासाठी आला तो? कशासाठी आला? ज्या सैतानाने मनुष्याला, पहिल्या आदमाला आणि पहिल्या आदमाच्या द्वारे पूर्ण सृष्टीच्या प्रत्येक जन्मलेल्या व्यक्तीला पापामध्ये पाडलं. पापामध्ये पाडलं, पापामुळे त्यांच्यावरती शाप आणलं. शापाच्या द्वारे आजार, दुखणं, त्रास, क्लेश, व्याधी, वेदना, शारीरिक मरण, आत्मिक मरण आणलं आणि निवारीसाठी नरकाचं मरण आणलं. आणि त्यापासून वाचवण्यासाठी काय झालं? त्यापासून वाचवण्यासाठी परमेश्वराचं वचन होतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता आणि शब्द देही झाला. देह धारण तो कर या पृथ्वीवर. कशासाठी आला? तो म्हणतो, तू सैतानाला म्हणतो, तू व स्त्री तुझी संतती. तू व स्त्री तुझी संतती म्हणजे तू, सैतान तू, आणि स्त्री म्हणजे कोण? देवाची मंडळी. मला स्त्री म्हणजे कोण? परमेश्वराची मंडळी, नवीन काळाची मंडळी. बोला मी स्वतः. आपण कोण? देवाची मंडळी ना. लोक तो तू व स्त्री तुझ्यामध्ये आणि मंडळीमध्ये तुझी संतती. हे सैताना तुझ्या संतती, तुझी संतती व तिची संतती, मंडळीचे लोक व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापित. ती तुझे डोके पडेल. कोण डोकं पडेल? कोण पडेल? देवाचा पुत्र येशू ख्रिस्त. या पृथ्वीवर येण्याचं कारण काय होतं? सैतानाचं मस्तक फोडण्यासाठी. आणि सैतानाचं मस्तक फोडून तो काय? तुम्हाला आणि मला मंडळीला अधिकार दिले. कशासाठी? सैतानाचं मस्तक फोडण्यासाठी. म्हणजेच काय? त्याचे प्रत्येक कार्यकृत्य उद्ध्वस्त करण्यासाठी. कशासाठी आम्ही उद्ध्वस्त करतो? कारण की देवाचा पुत्र या पृथ्वीवरती आला आणि त्यांनी उद्धाराचं कार्य पूर्ण केलं आणि सैतानाला वधस्तंभावरती 2025 युगांसाठी सैतानाला वधस्तंभावरती हारून टाकण्याची जाळी. त्याचं मस्तक प्रथम कोणी जोडलं? येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती सैतानाचं मस्तक फोडून टाकले. येशूच्या आधी सैतान काय करत होता? येशू ख्रिस्ताला नाही का क्रूसावरती खेळण्यासाठी त्याच्या शरीरावरती कोड्याचे पट्टे मारले, काट्याचा मुकुट घातला, वधस्तंभ द्यायला आणलं, त्याच्यावरती नाही का टिंगल मस्करी करणार. या सर्व गोष्टींच्या द्वारे काय करत होता? तो काय करण्याचा प्रयत्न करत होता? देवाच्या पुत्राचं टाच तो फोडण्याचा प्रयत्न करत होता. टाचा डसण्याचा प्रयत्न करत होता. तो इतका डसण्याचा प्रयत्न केला पण त्याचे प्रत्येक शब्द हत्यात निकामी झाले. आणि येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती उद्धाराचं कार्य पूर्ण केलं आणि शैतानाचं मस्तक फोडून टाकले येशूच्या आधी. येशू ख्रिस्ताचं येण्याचं कारणच काय? येशू या पृथ्वीवरती आलाच का? तो सैतानाचं मस्तक फोडण्यासाठी आला माझ्या भावावर आणि तुम्हाला आणि मला त्याच्या मंडळीला युगांसाठी विजय करण्यासाठी आला, जय देण्यासाठी आला. आणि तो येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला काय केलंय? जय दिले माझ्या भावाला. आम्ही जयवंत लोक आहे. आम्ही काय? बोला, मी जयवंत लोक आहे येशू ख्रिस्तामध्ये. येशू ख्रिस्त आला नसता तर तुम्ही आणि मी जयवंत झालो असतो का? नाही. येशू ख्रिस्त आला आणि उद्धाराचं कार्य त्यांच्यासाठी, माझ्यासाठी, मंडळासाठी पूर्ण केलं आणि त्यांनी मस्तक सैतानाचं मस्तक वधस्तंभावरती फोडून टाकलं आणि त्यांनी तुम्हाला आणि मला जय दिला. आता तो अधिकार तुम्हाला आणि मला दिलाय. लूक 6 10 काय म्हणतं? मी तुम्हाला साप आणि विंचूला तुडायची आणि शत्रूच्या सर्व सामानाचा अधिकार दिलाय. आणि तुम्हाला काय बांधवणार आहे? का अधिकार मंडळीला दिला? का अधिकार तुम्हाला आणि मला दिला? कारण की येशू ख्रिस्ताने आज उद्धार करता तारणारा या पृथ्वीवरती आला आणि वधस्तंभावरती त्यांनी सैतानाचं मस्तक फोडून टाकलं प्रथम आणि मग परमेश्वराने येशूच्या नावाने लूक 10 तुम्हाला आणि मला त्याच्या मंडळीला अधिकार दिला. काय म्हणला? मी तुम्हाला साप आणि विंचूला तुडवण्याची आणि शत्रूच्या सर्व सामानाचा अधिकार देतो. अंत तुम्हाला काही बाधवणार नाही. हे देवाचं वचन आहे. अंत काय तुम्हाला बाधवणार नाही, होणारच नाही. शैतान दुडबुड
हाकलून काढण्याचा प्रयत्न केला. सैतान काय करण्याचा प्रयत्न केला? वधस्तंभावरती येशूचा टाच बाण त्याच्यावरती सोडले, त्याच्या शरीरावरती कोणीचे फटके मारण्यात आले, काट्याचा मुकुट घालण्यात आला, त्याच्यावरती वधस्तंभ लादण्यात आला, त्याला चालवता टिंगल मशीन करण्यात आली. त्याच्या हातामध्ये पायामध्ये कुऱ्हाडी खेळ आले. त्याचा हेतू काय होता? त्याच्या टाचाला डसलं, टाचाला डसण्याचा प्रयत्न होता. आणि जर त्या टाचाला डसला असतं तर काय झालं असतं? येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरचं कार्य पूर्ण केलं असतं माझ्या भावानं. पण त्याने एवढा प्रयत्न केला, पण तो येशू ख्रिस्ताचा टाच फोडू शकला नाही माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं. परंतु येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती शैतानचं मस्तक युगांसाठी फोडून टाकलं, त्याच्या सर्व पडलेले दुरात्म्यांना हरवून टाकलं येशूच्या. आणि मग परमेश्वराने लूक 10:21 तुम्हाला आणि मला त्याच्या मंडळीला अधिकार दिला. मी तुम्हाला साप आणि विंचूला तुडवण्याची आणि शत्रूच्या सर्व सामर्थ्याचा अधिकार दिलाय. अंत तुम्हाला काही बाधा होणार नाही माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, येशूच्या नावाने. आणि दानियेलच्या पुस्तकामध्ये परमेश्वराचे काय म्हणतं? त्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याचे प्रभुत्व कोणाच्या हाती जाणार नाही, त्याचे सिंहासन युगानेच राहतील. येशू ख्रिस्त आज उद्धार करण्याकरता ख्रिसमसच्या दिवशी आला आणि त्यांनी तुमच्या आणि माझ्या उद्धाराचं कार्य किती अद्भुत केलं. आणि आता त्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याचे प्रभुत्व कोणाच्या हाती जाणार नाही, त्याचे सिंहासन युगांसाठी. येशू ख्रिस्ताचं प्रभुत्व म्हणजे बघा माझं प्रभुत्व. येशू ख्रिस्ताचं त्याचे प्रभू, त्याचे राज्य माझं राज्य. तो युगांसाठी सिंहासन होते. आणि येशू ख्रिस्तामध्ये एक करित्या पहिले ते सांगतात, तुम्हाला मला येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वराने पित्याच्या उजव्याच्या सिंहासनावर येशू ख्रिस्तावरती मध्ये बसवले. आता तुमचे सिंहासन, येशू ख्रिस्ताचं सिंहासन युगांसाठी स्थापित आहे. आणि तुमचं पण येशू ख्रिस्तामध्ये सिंहासन, तर तुमचं पण सिंहासन स्थापित आहे माझ्या भावाकडे. म्हणून देवाचं वचन म्हणतं त्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याचे प्रभुत्व कोणाच्या हाती जाणार नाही, त्याचे सिंहासन युगांसाठी. म्हणजे बोला माझ्या राज्याचा अंत होणार नाही. बोला परमेश्वर ख्रिस्तामध्ये येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या सामशक्त्याविषयी माझ्या राज्याचा अंत होणार नाही, माझे प्रभुत्व कोणाच्या हाती जाणार आहे, माझं सिंहासन प्रविष्टामध्ये युगांसाठी स्थापित. येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या सामशक्त्या माझ्या बाजू शत्रूने पडले, माझ्या उच्या लक्षाने पडले तरी ती मला भेटणार नाही. येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या सामशक्त्याविषयी दिवसा सूर्याची रात्री चंद्राची मला काय बाधा होणार आहे. दिवस रात्र माझ्या परमेश्वर एक सारखा आहे. मी विजय येशू ख्रिस्तामध्ये, मी जयवंत येशू ख्रिस्तामध्ये, मी ख्रिस्त येशूचा चांगला सिपाही येशूच्या नावाने. ही रबांत रोबो शाका कांदा रावा, ही रबाला मशाला हो रबाता खांद रोबो शाका रावा, हो रबा बाबा बाबा शाका रतो हो रबाता रावा, ही रतो हो रबाता रावा. आज येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या ख्रिसमसच्या दिवशी नाताळच्या प्रत्येक अंधकार शक्ती दुरात्मा अशुद्धात्म्याला मी धमकावतो, सोडा निघून जा. प्रत्येक भाग प्रत्यक्षाला सोडा निघून जा. शैताना तुझ्या शापिकवर शापिका खाड येशूच्या नावाने. ही रमंतो खो रबंदा रावा. हो हालेलुया. प्रभू तुझं राज्य मी मोकळं करतो, तुझं प्रभुत्व मी मोकळं करतो, तुझं सिंहासन मोकळं करतो माझ्या जीवनात, माझ्या जीवनात प्रत्येकाने आमच्या जीवनात प्रभू तू राज्य कर, तू सत्ता कर, तू अधिकार कर माझ्या जीवनात, आमच्या जीवनात, आमच्या मंडळीच्या तुला आम्ही प्रभू देतो, तू राज्य कर बाबा. ही रबंत खो रबंदा रावा. हो हालेलुया. आय प्रेज. कबुली करा, घोषणा करा, बोला येशूच्या नावाने तुझं राज्य बाबा माझ्या राज्याचा अंत होणार नाही, माझे प्रभुत्व कोणाच्या हाती जाणार आहे, माझ्या सिंहासन युगाचे स्थिर बाबा. मी राज्य करणार आहे, मी सत्ता करणार आहे, मी अधिकार करणार आहे. धन्यवाद करतो. हालेलुया जीसस. आय प्रेज यू, आय प्रेज. धन्यवाद. दानिएल 2:24 हेच कबूल करतं, हेच घोषणा करतं त्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याचे प्रभुत्व कोणाच्या हाती जाणार नाही, त्याचे सिंहासन युगांसाठी स्थापित केले. म्हणजे तुमच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याच्या मंडळीच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याचे प्रभुत्व, तुमचे प्रभुत्व, मंडळीचं प्रभुत्व कोणाच्या हाती जाणार नाही. तर धन्यवाद करतो बाबा, धन्यवाद करतो. स्तुती आणि महिमा गातो बाबा येशूच्या नावाने. धन्यवाद करतो, धन्यवाद करतो बाबा. हालेलुया जीसस. आता आपण पवित्र शास्त्रातलं वचनात आपण पाहूया की उद्धारकर्ता तारणाऱ्या पृथ्वीवरती आलाच का, जे त्याच्याबद्दलचे संदेश आणि भविष्य. आम्ही काय करते, ख्रिसमस साजरा करते, आपण बघूया की आपला उद्धार करता पृथ्वीवरती आला का म्हणून. प्रेज लॉर्ड. लूक 1:26 ते 37 वचन. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. लूक 1 आपण 28 पासून वाचूया. देवदूत तिच्याकडे आला, आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्री कल्याण असो, प्रभू तुझ्याबरोबर असो. ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ वळली आणि हे अभिवचन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवताने तिला म्हटले, मरिये भिवू नकोस,
कारण देवाची कृपा तुझ्यावरती झाली. पहा तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेवू. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणते. कोण म्हणते? त्याला तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राज्यासन देईल आणि तो याकोबच्या घरावरती युगानुयुगांसाठी राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवताला बघा दानियल 2 अध्याय 44 मध्ये पण हेच वचन दिलं, त्याच्या राज्याचा अंत होणार आहे. आणि लूक 1 अध्यायामध्ये 33 वचन मध्ये आलं त्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याचे प्रभुत्व कोणाच्या हाती जाणार नाही, त्याचे सिंहासन युगासाठी. हे वचनामध्ये सर्व उल्लेख आहे. प्रेज लॉर्ड. मरियेने देवताला म्हटले हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवताने उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावरती आणि पराक्रमाचे सामर्थ्य तुझ्यावरती छाया करेल. या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. काय म्हणला? कुणी ही संदेशवाणी दिली? देवताने. प्रेज लॉर्ड. गॅब्रिएल देवताने काय म्हणला? मरियमला संदेशाने दिले की देवाच्या पुत्राचा उद्धारकर्त्याचा जन्म होईल. ती म्हणली की कसं काय होईल, नाही का? हे सर्व कसं काय काय म्हणली ती? देवता म्हटले हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही, तू माय ठाऊक नाही. देवताने उत्तर दे पवित्र आत्मा तुझ्यावरती आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावरती छाया करेल. या कारणाने त्याचा जन्म होईल, त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पेलो कसा त्याचा जन्म झालाय? देवाचा आत्मा मरियमवरती येणार होता. देवाचा आत्मा मरियमवरती आणि परमेश्वराचं सामर्थ्य वरती छाया करेल आणि त्याच्याद्वारे त्याचा जन्म होईल. म्हणजे जे अभिवचन मरियमकडे आलं ते अभिवचन तिच्या जीवनात कसं पूर्ण होणार होतं? देवाचा आत्मा तिच्यावर येणार होता. त्याद्वारे त्या जे अभिवचन दिलं त्या अभिवचनाचा त्या मुलाचा येशूचा जन्म होणार होता. त्याच प्रकारे परमेश्वराने येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याच्या मंडळी त्याच्या लोकांना तुमच्यासाठी माझ्यासाठी जे संदेशवाणी भविष्यवाणी दिली ते संदेशवाणी भविष्यवाणी कसं पूर्ण होणार? देवाचा आत्मा आमच्यावर होता, पराक्रमाचं सामर्थ्य आमच्यावरती छाया करेल आणि त्याद्वारे देवाने तुम्हाला आणि मला जे लोकसूचना रेमावचन दिले ते तुमच्या आणि माझ्या जीवनात पूर्ण होणार आहे. माझ्या भावाला जर मरियमला जे परमेश्वराने अभिवचन दिलं, मरियमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा तिच्यावर आला, पराक्रमाचं सामर्थ्य तिच्यावरती छाया केला आणि देवाच्या पुत्राचा जन्म झालाय बायबल मध्ये दिले, तर तुम्हाला आणि मला जे अभिवचन परमेश्वर दिले ते अभिवचन पण पूर्ण होणार. परमेश्वर पूर्ण करणार. कसा? देवदूत म्हणला परमेश्वराचा आत्मा तुझवरती पराक्रमाचं सामर्थ्य तुझवरती छाया करेल आणि त्याद्वारे त्या मुलाचा जन्म, देवाच्या पवित्र पुत्राचा मुलाचा जन्म होईल. आणि त्याचा बायबल मध्ये आपण पाहते की त्याचा जन्म जे अभिवचन त्यानुसार झालाय का नाही. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. मग मरियम काय म्हणते बघा, मरियम काय म्हणते? मरियम हे बघा ती म्हणते मला पुरुष ठाऊक नाही, बगर पुरुषाच्या पवित्र आत्म्याच्या मुलाचा जन्म होणार. म्हणजे लोक तिला कोणत्या दृष्टिकोनाने पाहणार होते? तुझं लग्न नाही झालं, तुझ्याबरोबर कोणी पुरुष नाही का? की आम्ही सर्व लोक साक्षी तसं आणि कसं काय या मुलाचा जन्म होईल. पण ती त्या शब्दाला नकार केला नाही. तर ती काय म्हणते बघा, ती काय म्हणते? तेव्हा माझ्या मनाने पहा मी प्रभूची दासी, काय? पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. म्हणली का ती? आपण सांगितल्याप्रमाणे एक देखील अंश माझ्या जीवनात व्हावं नाही. ती म्हणली मी प्रभूची दासी, जे काय प्रभूने बोलले त्यानुसार माझ्या जीवनात घडावं. प्रेला म्हणजे ती प्रभूसाठी आणि प्रभूची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती तत्पर होती. माझ्या भाऊ कोणत्या परिस्थितीला, कोणत्या सिच्युएशनला तोंड देण्यासाठी उभी होती. लोक काही बोलू दे, परिस्थिती काही बोलू दे, पण देवाची इच्छा आहे की माझ्या जीवनाचे उद्धारकर्त्याचा जन्म असवायला पाहिजे. देवाचा आत्मा माझ्यावरती पराक्रमाचं सामर्थ्य माझ्यावरती छाया करेल आणि त्या पुत्राचा जन्म माझ्या गर्भाला होईल. तर मी असंच माझ्या जीवनात होते आणि ती तशी बोलले माझ्या भावाला. प्रेला आपण पुढे पाहूया. येशूचा जन्म 6 ते 18 वचन. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बघा काय म्हणतात इथं, काय नाही तर बघा लक्ष द्या काय म्हणतात? येशूचा जन्म झाला का? जसं पित्याने बोललं परमेश्वराचा आत्मा तुझवर येईल, पराक्रमाचं सामर्थ्य तुझवर छाया करेल आणि त्याद्वारे ते मुलाचा जन्म होईल.
त्यानुसार झालं का? तर पवित्र शास्त्रात काय म्हणतं, लूक 2 अध्याय 6 वचन, ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंतीने गुंडून गव्हाणे ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. प्रेज लॉर्ड. काय झाला? तो येशू ख्रिस्त होता माझ्या बाबतीत. प्रेज लॉर्ड. देवाचा आत्मा तिच्यावरती आला, परत त्याचं सामर्थ्य तिच्यावरती छाया केलं आणि तिला 9 महिने तो तिच्या गर्भामध्ये होता. म्हणून काय केले, तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. तो कोण आहे? येशू ख्रिस्त. पवित्र शास्त्र साक्ष देतं की देवाने जशी संदेशवाणी भविष्यवाणी दिली गॅब्रिएल दूतच्या द्वारे, त्यानुसार देवाने पूर्ण केलं माझ्या भावाने. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळेला आपले कळप राखत होते. बघा आता दुसरं कोण साक्ष देतात की परमेश्वराने गॅब्रिएल दूतच्या द्वारे मरियमची साक्ष दिली, त्यानुसार मरियमने तर अनुभव घेतला, साक्ष दिली नाही का? आता दुसरं काय म्हणतात, अजून कोणी साक्ष दिली की देवाचा पुत्र जन्मला. तुझं बघा काय झालं. याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळेला आपले कळप राखत होते, तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला. प्रभूचे ते त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी या दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला बघायला ती ही की तुमच्यासाठी आज, काय म्हणतात, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. बघा अजून देवतांनी पण संदेशवाणी दिली. कुणाला? मेंढपाळांना सांगितलं प्रेज लॉर्ड, की जो काय म्हणतात, तुमच्यासाठी या दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला खून ही की बाळंतीने गुंडाळलेले व गव्हाणे ठेवलेले एक बालक तुम्हाला आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत होते. प्रेज लॉर्ड. काय बघा, स्वर्ग आनंद म्हणत होते. त्या देवतांनी संदेश दिला की बघा असं बाळ जन्मलेला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. लगेच स्वर्गात अनेक देवदूत खाली उतरले आणि ते सर्व देवाचे काय करायला लागले? स्तुती करायला लागले. म्हणजे उद्धाराचं कार्य प्रभू तुझे केलं किती अद्भुत आणि महान आहे आणि ते परमेश्वराची स्तुती करू लागले. ऊर्ध्वलोकी आणि काय म्हणत होते ते? ऊर्ध्वलोकी डोंगर देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. काय म्हणत होते? असं बोलून ते स्तुती करते. काय म्हणते? ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले. तेव्हा मेंढपाळ एकपास म्हणू लागले, चला आपण बेथलेहेमपर्यंत जाऊ व झालेली ही गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू. जे प्रभूने आम्हाला जे संदेशवाणी केले, प्रभूने जे आम्हाला सांगितलं, परमेश्वराच्या देवतांनी आम्हाला जे सांगितलं त्यानुसार आहे का? त्यानुसार घडले का? चला आपण पाहूया. मग त्यांनी पाहिल्याशिवाय तसं साक्ष देणार नाही का? मग बायबल म्हणतं पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणे ठेवलेले बाळ त्यांना सापडले. प्रेज लॉर्ड. बघा पवित्र शास्त्र म्हणतं जो मुलगा जन्मला, पवित्र आत्मा मरियमवर आला, परमेश्वराचं सामर्थ्याचं छायलं, त्याद्वारे त्या मुलाचा जन्म झाला आणि त्यांनी पण पाहिलं की मरियम नाही का, त्यांनी पाहिलं की तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ, गव्हाणे ठेवलेले बाळ त्यांना सापडले. त्यांनी उद्धार करायला पाहिजे. म्हणजे येशूचा जन्म ख्रिसमसच्या दिवशी झाला, नाताळच्या दिवशी. प्रेज लॉर्ड. त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवर आश्चर्यचकित झाले. प्रेज लॉर्ड. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे ते सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाची गौरव स्तुती करत गेले. प्रेज लॉर्ड. पहिलं कोणी? देवतांनी गौरव स्तुती केली अशी, नंतर मेंढपाळांनी पाहिलं आणि मेंढपाळांनी देवाची गौरव आणि स्तुती महिमा करत गेले की उद्धार करता जन्मला. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. पुढे आपण पाहूया शिमोन व त्याचे स्तोत्र. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य मुस्लिम होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलच्या संततीची वाट, इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रेज लॉर्ड. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहणे अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने तर त्याला प्रगट केले होते. का तो वाट बघत होता? कारण की देवाच्या आत्म्याने त्याला प्रगट केलं होतं. काय प्रगट केलं होतं? प्रभूच्या ख्रिस्ताला पाहणे अगोदर तुला मरण येणार नाही.
जर तो जिवंत होता त्यावेळेला पण येशू ख्रिस्त आता पण येशू ख्रिस्त आला असता तर तो आता पण जिवंत असला का कारण की देवाच्या आत्मेने पवित्र आत्मेने त्याला अभिवचन दिलं प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही. कोण त्याला मारणार जेव्हा देव म्हणला की तुला मरण येणार नाही कोण मारणार. समजा आता या वेळेला येशू ख्रिस्त आला असता तरी सुद्धा तो त्या वेळेपासून आतापर्यंत जिवंत असला असता. देवाच्या आत्मेने त्याला जिवंत केलं. इतका महान प्रभू आपला आहे. परमेश्वर आपला बोलण्याचं काम काय. परमेश्वर आपला वचनाचा परमेश्वर. काय बोला परमेश्वर माझ्या वचनाचा परमेश्वर अभिवचनाचा परमेश्वर. तो जे वचन बोलतो त्यानुसार तो करतो. आणि तो म्हणतो नाही का तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरता आईबाप येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हणजे बघा पहिले देवदूताने धन्यवाद केले देवाला. दुसरं मेंढपाळाने दिली. आता कोण देते ज्याला अभिवचन दिलं तर तू देवाच्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही. आणि त्याने ख्रिस्ताला येशू ख्रिस्ताला पाहिलं आणि तो देवाची स्तुती करायला लागला महिमा करायला. प्रभू तू वचनाचा परमेश्वर तू मला जे अभिवचन दिलं त्यानुसार प्रभू आज ख्रिस्त माझ्या समोर त्याचा उद्धार करताचा तारणाचा जन्म आणि मी माझ्या नेत्रांनी त्याला पाहते. आणि तो देवाला धन्यवाद करीत म्हणजे हे प्रभू आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहे कारण माझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिले आहे. काय होतं कारण माझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिले म्हणजे येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरती जन्म झाला त्याने पण पाहिलं. पुढचा पुरुष पाहूया. संदेष्टी हन्ना बघा काय म्हणतात. हन्ना नावाची एक संदेष्टी होती. ते आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती. का ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्यकाल संपल्यामुळं ती नवऱ्याजवळ 7 वर्ष राहिली होती. आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे. तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरूशलेमाच्या मुक्तीची वाट पाहत होती ती पण यरूशलेमाच्या मुक्तीची वाट पाहत होती. म्हणजे येशू ख्रिस्त पृथ्वीवरती आला जन्माला म्हणजे यरूशलेमाला मुक्ती भेटली तिला पण मुक्ती भेटली. ती मुक्तीची वाट पाहत होती. त्या सर्वांना ती त्याविषयी सांगू लागली. त्याविषयी ती सांगू लागली साक्ष द्यायला लागली. ज्या गोष्टीची मी मुक्तीची वाट बघतोय यरूशलेमाच्या उद्धाराची वाट बघतोय माझ्या सर्वांची उद्धारकर्त्याची वाट बघतोय आज तो आलेला म्हणजेच काय बोलायचे येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आला. कशासाठी आला तुमचा आणि माझं उद्धार करण्यासाठी तारण करण्यासाठी. आणि या देवाच्या वचनाचा जे अभिवचन परमेश्वराने मरियमला देतं परमेश्वराचा आत्मा तुझ्यावरती परात्म्याचं सामर्थ्य तुझवरती छाया कर त्याच्याद्वारे ते देवाच्या पुत्राचा पवित्र पुत्राचा जन्म आणि आज 2000 कधी झाले कधी झालं आज झाले का 2025 वर्षापूर्वी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त यावेळी पृथ्वीवरती जन्मला. आज ते कार्य होऊन 2025 वर्ष झाले. आपल्या उद्धार करणाऱ्या या पृथ्वीवरती येऊन लोकांचा उद्धार करण्यासाठी येऊन 2025 वर्ष झाले. तुम्ही आणि मी धन्य लोक आहे प्रविष्टामध्ये. का की तुम्ही आणि मी उद्धार करता आमच्याकडे आला उद्धार करतावर विश्वास दिलं आणि उद्धार करता आपला उद्धार करता आणि तारणारा प्रभू शिकायला. आज तुमचं उद्धार झाले. बायबल म्हणतं अनेक राष्ट्रांमधलं अनेक जातीच्या लोकांमधलं तुम्हाला आणि मला निवडण्यात आले. माझ्या भाऊ धन्य तुमचे डोळे की तुम्ही ते पाहते. धन्य तुमचे डोळे तुम्ही ऐकते. उद्धार करण्याबद्दल त्या उद्धार करता आमच्यासाठी आला म्हणून तुम्ही स्वतःसाठी आनंद करा. आज कित्येक लोक कित्येक 2025 वर्ष झाले कित्येक पिढी तो आल्यानंतर पण कित्येकांनी येशू ख्रिस्ताला आपलं वैयक्तिक तारणारा प्रभू स्वीकारला आहे. अनेक भाऊ बहिणी अनेक पती पत्नींनी आणि त्यांच्या मुलाबाळांनी आई वडिलांनी त्यांच्या राष्ट्र जिल्हा शहर देशांनी गावांनी त्याला निवड आपला उद्धार करता स्वीकारला नाही. परंतु देव तुम्हाला आणि मला धन्य म्हणतो की तुम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास दिला आणि येशू ख्रिस्ताला आपलं वैयक्तिक तारणा प्रभू स्वीकारला. हे दिवस या गोष्टी अनेक ज्ञानी लोक वाट बघत होते पवित्र शास्त्रामध्ये परंतु त्यांना हा दिवस पाहण्यासाठी भेटला नाही. तर देवाला म्हणा की धन्य प्रभू धन्यवाद करतो प्रभू त्या सर्वांनी जेव्हा जे उद्धार करता ऐकलं त्यांनी स्तुती केली. तुम्ही पण स्वतःसाठी देवाला धन्यवाद द्या स्तुती करा की प्रभू
त्या सर्व राष्ट्रामध्ये सर्व जातीच्या लोकांमध्ये तुझी दृष्टिकोन तुझी दृष्टी माझ्यावरती आली प्रभू आणि तू येशू ख्रिस्ताला माझा उद्धार करता तारणारा म्हणून तुम्हाला प्रगट केलं आणि मी त्याच्यावरती कृपेच्या दयेच्या आत्मेच्या मी त्याला आपलं वैयक्तिक तारणा प्रभू शिकायला प्रभू धन्यवाद धन्यवाद करतो प्रभू सर्व गौरव मी तुला येशूच्या नावाने धन्यवाद आपण उभा राहूया आपण प्रार्थना करूया